माझ्याकडे ना घरामध्ये दिवाळीच्या वेळेस जो काही मैदा आणला होता ना, त्यातला मैदा शिल्लक होता. आता परत शंकरपाळे करायचे तर आहे ते शंकरपाळे मला एकटीला संपवावे लागले होते. म्हटलं शंकरपाळे नको, केक करूया म्हणजे सगळे खातील. पण यावेळेस माझा केक बिघडला होता. संध्याकाळ झाली होती. संध्याकाळच्या वेळेस ना आज वैकुंठ चतुर्दशी होती. मग तुळशीजवळ छान असा दिवा वगैरे लावून घेतला, तुळशीला नमस्कार वगैरे केला आणि दारामध्ये पण दिवे वगैरे लावून घेतले. छोटीशी रांगोळी काढली होती पण खूप छान वाटत होती. तेवढ्यात मिस्टर ऑफिसवरून आले होते. ते ऑफिसवरून आले त्याच्यानंतर आमच्या दोघांसाठी चहा ठेवला आणि जो काही केक मी बनवला होता ना, तो नुसता खायला एवढं छान लागत नव्हता, पण चहाबरोबर ना खूप टेस्टी लागत होता. केक वगैरे चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर ना आज विचार केला होता की पनीरची भाजी आणि खीर चपाती असं जेवण करूया. पण काही कारणांमुळे स्वयंपाक करायला लेट झाला आणि मग माझं जेवणाचं खिरीचं चपातीचं प्लॅनिंग हे बेसन पोळी आणि भाकरीवर शिफ्ट झालं. पनीरची भाजी मी ऑलरेडी केली होती, तर आज रात्रीच्या जेवणामध्ये मस्त बेसन पोळी, भाकरी आणि पनीरची भाजी असं जेवण होतं. होपसो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि इन्स्टाला बघत असाल तर फॉलो करा. स्टे ट्यून. बाय.